महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले. सगळे गुंड. तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्या गुंड टोळीचा संदर्भ द्या, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे. महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले. सगळे गुंड. तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्या गुंड टोळीचा संदर्भ द्या, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे. ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकी संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहोत. त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो आहे. या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे. त्याने नावाला जागावं. मी कालही बोललो, या वाघमारांनी निदान लांडग्यांना तरी मारावं. बरं, हे त्यांना सामील आहेत की काय? चोखलिंगम जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे हे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहेत? अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे, तथ्य आहे. हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, मागे घ्या म्हणून. कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी. हे किती काळ चालणार? ही लोकशाही आहे का? तुम्ही याला लोकशाही म्हटलं, तुम्ही याला निवडणूक म्हणता? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नव्हतं. ते आता भारतीय जनता पक्ष, मिंदे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे.